अंघोळ केल्यानंतर पाहते तर बेडच्या खाली एवढा मोठा कारनामा करून ठेवला होता सस्यांना. आता काय ते सर्व तर व्यवस्थित करणंच पडलं होतं. मग काय मस्त असं ते पुसून घेतलं आणि लगेच झाडून वगैरे केलं, सर्व स्वच्छ वगैरे केलं. त्याच्यानंतर ससा परत तिथं बसत होता. म्हटलं आज याचा बंदोबस्तच लावतो, त्याला त्याच्या खाली जाऊच नाही देत, कारण की एवढं तो खराब करून ठेवते की बस विचारूच नका. त्याच्यानंतर स्वयंपाकाली मेथीची भाजी बनवत होती, जशा आशू बनवतात तशा, पण काय इथं मधातच गॅस गेला होता. स्वयंपाक पण राहिला होता. मग यांनी गेले गॅस भरून आणायला, पण तिथं तो माणूस नव्हता. तर मग भेड आणि केळी घेऊन आले, जे की त्यांना कामावर पण जायचं होतं. मग त्यांनी ते भेड वगैरे खाल्ली, गॅस वगैरे आणून दिला, लावून दिला. नंतर मग हे कंपनीत चालले गेले. त्याच्यानंतर मग मी हे जे कच्ची भाजी राहिली होती ते व्यवस्थित मस्त अशी शिजवली वगैरे, स्वयंपाक वगैरे केला आणि मस्त जेवण वगैरे केलं. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी हे 2 टॉप आणले होते, तुम्हाला मी दाखवते. एवढे मस्त आहे ना ते. आता या आजकालच्या जमान्यात 200 रुपयाचं भेटतेच काय, पण मला मस्त हे असे 200 रुपयात भेटले. तर मस्त असा तो गळा वगैरे होता आणि असं कॉटन टाईप आहे. ते धुतल्यानंतर ना एकदम नरम होऊन जाते. थोडंसं फिटिंग पण करायचं होतं. आणि दुसरे हे फ्रॉक टाईप होतं, शॉर्ट टाईप होतं मस्त असं. आणि याचा पण गळा मस्त होत्या, याच्या बाया वगैरे हे पण थोडंसं मला फिटिंग करायचं होतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की रतनने मला 12 वाजता बड्डेला सरप्राईज दिलं होतं. त्याच्यानंतरही मला रतनने हे गिफ्ट दिलं होतं. ज्यावेळेस बड्डे सेलिब्रेट झाला होता त्यावेळेस अशूनं खोलून पाहिलं होतं. मी काही एवढं नीट पाहिलं नव्हतं, पण आज पाहिलं. खरंच एवढं मस्त आहे ना, जसे की मला स्वप्नातलंच घर आहे हे. आणि मस्त त्याला असं मोबाईल वगैरे ठेवू शकतो आपण चार्जिंग करायच्या वेळेस. त्याच्यानंतर मग त्याच्यात आपण चाब्या वगैरे ठेवू शकतो गाडीच्या त्याच्या. मस्त असं हे गिफ्ट दिलं होतं रतनने, रतनसाठी थँक्यू. आणि त्याच्यानंतर मग मस्त हे त्याच्यावर नाव पण होतं स्वीट होम. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो बाय.